नमस्कार, मी विशाल अशोकराव भोसले. मी तासगाव शहरचा सरचिटणीस आहे भारतीय जनता पार्टीचा. संदीप गिड्डेंना डावलल्यामुळं तासगाव नगरपालिकेला कसा फटका बसला हे सगळ्यांनी बघितला आहे. हाच फटका जर जिल्हा परिषद पंचायत समितीला बसवायचा नसेल तर वरिष्ठांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा. तासगावची नगरपालिकेची निवडणूक ही तासगावकरांसाठी महत्त्वाची होती आणि त्यात भारतीय जनता पार्टी पक्ष हा महत्त्वाचा होता. यांचं पहिल्यांदाच पॅनल लागणार होतं ह्या वर्षी 2025 साली. या भारतीय जनता पार्टीचा पाक सुपडा साफ करून टाकला आणि हा विरोधकांनी केला नसून हा तालुकाध्यक्षांनी केला. त्या तालुकाध्यक्षानं ही सगळ्याची जबाबदारी घेऊन एक तर स्वतः राजीनामा द्यावा, नसेल तर आम्ही वरिष्ठांच्याकडे तक्रार करून त्यांची हकालपट्टीची मागणी करतो. जरी त्यातनं जरी तसं काही झालं नाही तर आम्ही आजपर्यंत बरेच आंदोलनं केली, आम्ही बरेच गुन्हे अंगावर घेतले. त्यातल्या त्या पद्धतीचा एखादा गुन्हा अजून आमच्यावर पडेल, पण आम्ही भारतीय जनता पार्टी रसातळाला जाऊन देणार नाही. संदीप गिड्डेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हाही वाढवण्याचा प्रयत्न करू आणि 100% करू. मी सुशांत माने, शहर सरचिटणीस भाजपा, तासगाव शहर. तासगाव नगरपालिका निवडणुका 2025च्या निमित्ताने या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपची जी घसरण पाहता जी सर्व डिपॉझिट जप्त झाले आमच्या उमेदवारांचे, या कारणीभूत म्हणून आमच्या पदाधिकारी आणि तसेच आमचे नेते संदीप गिड्डे पाटील यांना डावलण्यात आलं. यामुळं हा फटका या तासगाव शहरामधून बसलेला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी घ्यावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी मी त्यांच्याकडे मागणी करतोय. त्याचबरोबर आम्ही रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे लेखी स्वरूपाचा अर्ज करणार आहोत की यांची अशा दलबदलून नेत्यांच्या भूमिकेमुळे या भाजप शहरला, तासगाव शहर भाजपला इतके वाईट दिवस आले, यांची हकालपट्टी पक्षातून करण्यात यावी अशी मागणी मी त्यांच्याकडे करतो. नमस्कार, मी शिवाजी आबा गुळवे, प्रभाग 11 मधून अ मधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो. मला मतदान 75 पडलं. जे मतदान पडलं ते पक्षाचे वरिष्ठ आपले तालुकाध्यक्ष कडून जी मदत पाहिजे होती ते तालुकाध्यक्षाकडून मदत मिळाली नसल्यामुळे मी उमेदवार म्हणून तिथं पडलेलो आहे. आणि आमचं 24 मधील सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाले. थेट नगराध्यक्ष पदाचं सुद्धा डिपॉझिट जप्त झालेलं आहे. आणि हे जे कारणीभूत आहेत ते तालुका अध्यक्ष आहेत. तरी वरिष्ठांनी ह्याच्यावर योग्य ते निर्णय घेऊन आणि योग्य ते कारवाई करण्यात यावी ही विनंती करतो मी पक्षाला.